मुंबईत विशेष ब्लॉकमुळे आज धीम्या मार्गावरील शेवटची लोकल ठाण्यासाठी 10:46 सुटणार आहे। सीएसएमटी वरील 24 डब्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबरवरील 12 आणि 13चा विस्तार केला जातोय आणि या कामाकरता मध्य रेल्वेकडून इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून महिला पर्यटकांसाठी 50% सवलत दिली आहे। 1 ते 8 मार्चच्या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50% सवलत जाहीर करण्यात आली आहे। आरटीई प्रवेश प्रक्रियेस शिक्षण विभागातर्फे 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि त्यामुळे काही कारणास्तव प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यास वेळ मिळालाय। 47,000 विद्यार्थ्यांनीच दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घेतले होते आणि त्यामुळे प्रवेशासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आता ईपीएफओवर व्याजदर 8.25% कायम आहे। 2023-24 मध्ये ईपीएफओ वरील व्याजदर किंचित वाढवण्यात आला होता। मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्ग असलेल्या आरे ते कफ रोड या कफ परेड या मेट्रो मार्गावरील शेवटच्या स्थानकापर्यंत अखेर पहिली गाडी धावली आहे। आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या मार्गावर शुक्रवारी गाडी चालवून एमएमआरसीनं आणखी एक टप्पा पार केलाय। त्यामुळे या मेट्रोचा कफ परेड पर्यंतचा संपूर्ण मार्ग जुलै अखेरपर्यंत सुरू करणं शक्य होणार आहे। नाशिकच्या चांदवड शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे। चांदवड शहर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सोलापूरच्या माळकवठेमध्ये गुरुपंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी यात्रेला सुरुवात झाली आहे आणि यावेळी महामंगल आरती करण्यात आली। यावेळी भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती। कल्याण पश्चिम परिसरात पथदिव्याअभावी रस्ते अंधारात होते, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केडीएमसी विद्युत विभागाकडे पाठपुरावा केला आणि यामुळे या परिसरात 40 पथदिवे लावण्यात आले। शहापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो, मात्र आजच्या बाजारात भाजीपाल्याच्या भावात कमालीची घसरण झाली आहे आणि यामुळे शेतकरी आणि व्यापारी चिंतातूर झाले। कल्याणच्या काळा तलाव हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करण्यात आलं, मात्र लेझर शो आणि कारंजे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत। मनसे पदाधिकारी अधिकाऱ्यांनी याबाबत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। अखेर लेझर शो आणि कारंजे पुन्हा एकदा सुरू करण्यात आले। मुंबईतून आणखी 5 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे। काळाचौकी पोलिसांनी ही कारवाई केली। एक बांगलादेशी महिला चिंचपोकळी परिसरात कामाला असल्याचं समजलं आणि त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय, तर तिच्याकडून आणखी 4 जणांची माहिती पोलिसांना मिळाली आहे। पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनियाचा झालेला संसर्ग काही प्रमाणात कमी झालाय। गेल्या 2 आठवड्यापासून ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। या संसर्गाच्या अत्यंत गंभीर टप्प्यातून ते बाहेर पडले असल्याचं त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलंय। आमदार सुरेश धस यांच्या विधानामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे। महायुतीत बोलताना तारतम्य ठेवून बोललं पाहिजे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलंय, तर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर मागील निवडणूक लढलो हे धस विसरले आहेत अशी टीका शिवसेनेच्या राजू वाघमार यांनी केली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत समन्वयक मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंची नियुक्ती करण्यात आली आहे। सीमा भागातील मराठी माणसांचे प्रश्न जाणून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे। राज्य सरकारकडून ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणावर बोलताना काळजी घ्या असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय सावकारे आणि योगेश कदम यांचे कान टोचलेत। संजय सावकारे यांनी बोलताना काळजी घेण्याचा सल्ला फडणवीसांनी दिलाय, तसंच योगेश कदम हे नवे असल्यानं त्यांनी बोलताना योग्य शब्दाचा वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं स्पष्टीकरण राज्यमंत्री योगेश कदमांनी दिले, तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्यात अशी माहितीही त्यांनी दिली। परभणीत 2,900 बांगलादेशींनी बोगस कागदपत्रांद्वारे नागरिकत्व मिळवलंय आणि त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। सोमय्या परभणीच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली आहे। येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील एकही घर नळ पाणी पुरवठा योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठी योजनांची कामं प्रस्तावित करून ती पूर्ण करण्यात यावी अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिल्यात। संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी या संदर्भातील सूचना दिल्या आहेत। चंद्रपूर शहरातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली झरपट नदी ही प्रदूषित झालेली आहे। झरपट नदीला प्रवाहित करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार हे सरसावलेले आहेत। विविध विभागांकडून निधी घेऊन या नदीचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे।
पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज नितेश राणे होते आणि यावेळी नितेश राणेंनी वाढवण बंदर संदर्भात आढावा बैठक घेतली। वाढवण बंदर प्रकल्पाबाबत प्रत्येक स्थानिकाला विश्वासात घेतला जाईल असं त्यांनी यावेळी म्हटलंय। साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्याजवळील 4 भिंती परिसरातील कॉलनीची पाहणी करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांनी ही पाहणी केली आहे। या परिसरातील समस्या मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिलेल्या आहेत। साताऱ्याच्या कोरेगावमधल्या आझादपूर गावातील सरपंच उपसरपंचांसह अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। आमदार शिंदेंनी गावातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली। डहाणू आणि पालघर विधानसभेत शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे। डहाणू पंचायत समितीच्या 4 माजी सदस्यांसह 4 सरपंच आणि 3 उपसरपंचांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढलेली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। कल्याण डोंबिवलीतील बेकायदेशीर 65 इमारतींवर कारवाई होऊ नये यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रांताधिकारी विश्वास गुजर यांना निवेदन दिले। या इमारती बेकायदेशीररित्या खोटे कागदपत्र सादर करून बनवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। संबंधित बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। लातूरमधील धनगर समाजाकडून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित होते। राम शिंदे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा यावेळी लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरे पाप लपवण्यासाठी लंडनला जातात अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले। गंगेत डुबकी मारली की पाप धुतली जात नाहीत असा चिमटा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना काढला होता आणि याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले। वाल्मी कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे असा आरोप खासदार बजरंग सोनवणेंनी केलाय। तर याबाबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली। किल्ले रायगडावरील रोपवे 5 दिवस बंद राहणार आहे। 3 ते 7 मार्च दरम्यान रोपवे सेवा ही बंद ठेवली जाणार आहे। वार्षिक देखभालीसाठी रोपवे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे पर्यटकांना पायरी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट 3 मार्च ते 6 मार्च वाहतुकीसाठी बंद असणार आहे। जुना कसारा घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा घाट वाहतुकीसाठी बंद असेल आणि त्यामुळे या घाटातील वाहतूक नाशिक मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे। बीकेसी सोबतच आता ठाणे मीरा भाईंदर मध्ये ही पॉड टॅक्सी धावणार आहे। ठाणे महापालिकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत सादरीकरण झाले। मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रो यांना कनेक्टिव्हिटी निर्माण व्हावी आणि जमिनीवरील वाहतूक कमी व्हावी यासाठी पॉड टॅक्सी धावली जाणार आहे। गोवा आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमधील प्रवाशांसाठी एक अभिनव अशी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। रोरो फेरी सेवेच्या माध्यमातून हा प्रस्ताव ठेवला गेलाय। हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास मुंबई ते गोवा 6.5 तासात पोहोचता येणार आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणात पुनर्विकास सुरू आहे आणि त्यामुळे वर्षभरात घर भाड्यामध्ये 30% वाढ झाली आहे। तर एका वर्षात झालेली ही सर्वाधिक भाडेवाढ आहे। बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे। 1947-48 सालातील भूसंपादन प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली आहे। ही याचिका न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचा ठपका ठेवून याचिकाकर्त्यांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। जलसंपदा विभागाची पाणीपट्टी वसुली युद्धपातळीवर सुरू आहे। कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेला जलसंपदा विभागानं नोटीस बजावली आहे। थकबाकी त्वरित भरा अन्यथा महापालिकेचा पाणी पुरवठा बंद करू असा इशारा या नोटीसीद्वारे देण्यात आलाय। कोल्हापूर महानगरपालिकेची 150 कोटींहून अधिक रुपयांची थकबाकी आहे। मुंबईतील लोकलमध्ये होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे। गेल्या वर्षभरात अपघातांमुळे 2,500 प्रवाशांचा मृत्यू झालाय। रूळ ओलांडताना आणि गाड्यांमधून पडल्याने सर्वाधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानावरील धुळीचा प्रश्न कायम आहे। आयआयटीच्या सूचनेनंतरही मैदानावर गवत पेरणी अद्याप करण्यात आली नाहीये आणि त्यामुळे संतप्त रहिवासी याबाबत आता कोर्टात दाद मागणार आहेत। उच्च न्यायालय किंवा हरित लवादाकडे रहिवासी दाद मागण्याच्या विचारात आहेत। भिवंडीच्या मानकोली ते खारबाव मार्गे चिंचोटी रस्त्यावर सुरू असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। आवश्यक त्या तांत्रिक निकषांचं पालन करता काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास भविष्यात ग्रामस्थांना खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो। त्यामुळे लक्ष देण्याची मागणी नागरिक करतायत। उल्हासनगरातील अनेक भागात दररोज पाण्याची नासाडी होतीये। टँकर पॉइंटवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। एका नागरिकानं पाणी वाया जात असल्याचं दृश्य त्याच्या मोबाईलमध्ये चित्रित करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे।
पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। ग्रामीण भागातील विकास कामांमध्ये दगड टाकून निकृष्ट पद्धतीने काम सुरू आहे, मात्र याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे। मुंबईच्या वरळी किल्ल्यावर रोषणाईसाठी लावलेल्या 118 दिव्यांची चोरी झालेली आहे, तसंच उर्वरित दिव्यांची दुरवस्था झाली आहे। त्यामुळे या प्रकरणी कारवाई करून नवीन दिवे लावण्याची मागणी केली जाते। सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथील आश्रमशाळेत 18 विद्यार्थ्यांना एकाच वेळी कावीळची लागण झाली। समर्थ आश्रमशाळेतील हे सर्व विद्यार्थी असून त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। दूषित पाण्यामुळे कावीळची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज संस्था चालकांच्याकडून व्यक्त करण्यात आलाय। सध्या 4 विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक झाली असून बाकी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात रानटी डुकराच्या शिकार केल्याप्रकरणी 11 जणांवर कारवाई करण्यात आली। पन्हाळा तालुक्यातील जेऊर इथं दिवसाढवळ्या डुकराची शिकार करून हे शिकारी मांस विक्री करत होते। मांस विक्री करणारे आणि खरेदी करण्यासाठी आलेल्या 11 जणांवर वन विभागाने कारवाई करत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे। अंबरनाथमध्ये गाईला बेशुद्ध करून चोरून नेणाऱ्या 3 इसमांपैकी एकाला स्थानिकांनी रंगेहात पकडले। हे चोरटे गोहत्या करण्यासाठी गाई चोरायचे तशी कबुली आरोपींनी पोलिसांना दिलेली आहे। आरोपींकडून गुंगीसाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलंय। राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मुलुंडमधील काही आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन भरवलं। टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प तयार केलेत। घाटकोपरच्या झुंझुनवाला महाविद्यालयातील प्राचार्य कुमुद मिश्रा या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहेत। शिक्षण संस्थांनी जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं असं आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलंय। तसंच राज्यात अनेक दर्जेदार विज्ञान संस्था प्रकल्प आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जावं, विद्यार्थ्यांच्या सहली बीचवर नेणं बंद करावं असं यांनी आवाहन केलंय। अहिल्यानगरच्या गोळेगावातील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय। गोळेगाव तलावाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधावी, उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। परभणीच्या नगरपालिकेच्या अधिमूल्य दरवाढी विरोधात सेलू शहरामध्ये व्यापाऱ्यांकडून बंदची हाक देण्यात आली। दरम्यान व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत निषेध आंदोलन केले। दरम्यान अधिमूल्य वाढ आणि भाडेवाढ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढलाय। बँकेकडून पीक कर्ज मिळवण्याऐवजी थकबाकी असलेल्या कर्जाची बळजबरीने वसुली केली जाते आणि यात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, शेती आणि घरातील मालमत्ता सील केल्या जातात। दरम्यान थकबाकी कर्ज फेडण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली।